नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुमित्राने कहर केलेला आहे. इकडे जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात खूप मोठं कांड करत आहे. जानकी ऋषिकेशने या घरामध्ये कोणत्याही गोष्टीवर हक्क दाखवू नये असं तिला वाटत आहे आणि तसा हक्क जानकी ऋषिकेशचा कोणताही ठेवलेला नाही आहे. ऐश्वर्याच्या ताटाखालचं मांजर ती झालेली आहे. ऐश्वर्या बोले आणि सुमित्रा डुले असं तिचं चाललेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी नानांना जेव्हा कळतात तेव्हा नानांना इकडे खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि नाना मात्र खूपच विचार करत आहेत. त्यांना खूप वाईट वाटत आहे. हे सगळं काय होत आहे हा प्रश्नही त्यांना पडला आहे. तर नाना जेव्हा इकडे ऋषिकेश आणि जानकी घराच्या बाहेर पडलेले आहेत, ते घराच्या बाहेर जातात आणि त्याच वेळा तिथे त्यांची चुकामुक होते आणि तिथे येतात सौमित्र आणि आपली अवंतिका. आल्या सौमित्र अवंतिका भेटतात सगळ्यांना. इकडे सुमित्राला तर खूप आनंद झालेला असतो. सौमित्र अवंतिका आलेले आहेत, तिला खूप आनंद झालेला आहे आणि त्याचबरोबर ते दोघंजण आल्या सगळ्यांची भेट घेतात आणि त्यांचा एकच प्रश्न असतो की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा कुठे आहेत. तर हे विचारल्यानंतर सगळेजण गप्प राहतात. पण ऐश्वर्या मात्र तोंड पुढे तिचं चालतच असतं. ती म्हणत असते की मी सांगते काय झालेलं आहे. जानकी वहिनींनी नानांना जिन्यावरून ढकललेलं आहे. हे नानांनी स्वतः सांगितलेलं आहे. आईंनी नानांना विचारलं, सांगा नाना तुम्हाला कोणी ढकललेलं आहे. तेव्हा नाना स्वतः म्हणाले की मला जानकीने, म्हणजे त्यांनी जानकी वहिनीकडे बोट केलं आणि मग आईंनी जानकी वहिनींना घराबाहेर जायला सांगितलं आणि त्यानंतर मग ऋषिकेश दादा पण त्यांची साथ देत तेही घराबाहेर पडले. आणि तेव्हा मात्र इकडे अवंतिका आणि सौमित्राला खूप राग येतो. ते दोघंजण म्हणतात, काय सांगताय, कळतंय का तुम्हाला, कारण जानकी वहिनी असं करणं शक्यच नाही आहे. शरू तुला पण असं वाटलं, सारंग तू कुणावर विश्वास ठेवलास, या तुझ्या बायकोवरती, असं म्हणत तो खूप चिडलेला असतो. परंतु सारंग मात्र ऐकायला तयार नसतो आणि मग दोघंही घराच्या बाहेर पडतात. घराच्या बाहेर गेल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशची भेट घेतात. त्यांना सांगू लागतात की आता जे काही घडलेलं आहे ते पूर्णपणे विचित्र आहे आणि काहीही झालं तरीही या सगळ्याचा परिणाम मान्य आहे, आपल्या सगळ्यांना भोगावं लागत आहे. तेव्हा जानकी म्हणते, तुम्ही त्या घरात पुन्हा जायचं आहे. आम्ही तिथे येऊ शकत नाही, पण तुम्ही तिथं राहू शकता. तुम्ही तिथं जायचं आहे आणि तिथं जाऊन या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट करायच्या आहेत. कारण ती ऐश्वर्या आहे, ती आपल्या आईंना फसवते. आई तिच्या बोलण्यामध्ये येत आहे. ती ऐश्वर्या त्या आईंना खोटं बोलते, त्यांच्याशी चुकीचं वागते आणि त्यांना कळत नाही आहे. सगळ्यांच्या विरोधात ती भडकवते, कारण आपल्या घरावर तिला राज्य करायचं आहे. हे सगळं जानकी सांगते. तेव्हा सौमित्र आणि अवंतिकाला सांगते की काही झालं तरी त्या घरात तुम्हाला पुन्हा जायचं आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करायच्या आहेत. तेव्हा सौमित्र म्हणतो की चालेल, मी हा निर्णय घेत आहे आणि काहीही झालं तरी तिथं गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला लवकरच मी त्या घरात घेऊन जाणार आहे, हे सौमित्र बोलत असतो. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, पण आधी तुम्ही त्या घरी जा, असं म्हणत त्यांना जायला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सौमित्र आणि अवंतिका घरी गेलेले असतात. ते नानांना भेटलेलेच नसतात, तसेच आलेले असतात. मग घरी गेल्या सौमित्र म्हणतो की मला नानांना भेटायचं आहे आणि आई, मी आणि अवंतिका जोपर्यंत नानांना भेटत आहे तोपर्यंत त्या रूममध्ये कोणीही यायचं नाही. मग तर नानांना मी आणि अवंतिकाच भेटायला जाणार आहोत, असं म्हटल्यानंतर शरूलाही त्याने सांगितलेलं असतं की दाराच्या बाहेर थांबायचं आहे, इथं आजूबाजूला कोणालाही येऊ द्यायचं नाही. आता अवंतिका आणि सौमित्राने हा निर्णय तर घेतलेला असतो. परंतु आता जेव्हा ते दोघंजण नानांच्या रूममध्ये नानांना भेटायला जातात, नानांकडे जातात, नानांना विचारू लागतात. सौमित्र म्हणतो, नाना मला खरं खरं सांगा, खरंच जानकी वहिनींनी तुम्हाला ढकललं आहे? मला कळत नाही आहे, कारण जानकी वहिनी असं करणं शक्यच नाही. कारण आजपर्यंत जानकी वहिनींनी आपल्या सगळ्यांची काळजी घेतलेली आहे आणि असं कसं म्हणू शकता नाना तुम्ही, असं बोलल्यानंतर नानांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. जानकी वहिनी म्हणते की नाही, कारण इकडे अवंतिका सांगू लागते की नाही, कारण काहीही झालं तरी नानांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे लगेचच सौमित्र नानांच्या जवळ जातो आणि नानांना म्हणू लागतो की नाही, माझं चुकलेलं आहे,
तेव्हा मात्र नानांना सौमित्र म्हणतो की नाना मला खरं सांगा की आता काय झालेलं आहे ते. नाना सौमित्राला सांगू लागतात की सौमित्र म्हणतो की मी काय बोलतोय त्याला फक्त होला हो म्हणा तुम्ही. असं म्हटल्यानंतर इकडे नाना त्याचबरोबर सौमित्र बोलत आहेत आणि त्याचबरोबर इकडे सौमित्र विचारत आहे की नाना तुम्हाला कोणी ढकललं, तुम्हाला ऐश्वर्याने ढकललं का. तेव्हा नानांना लगेच सौमित्र म्हणलं की नाना हो म्हणतात. मग तुम्हाला तिने धमकी दिली का. तेव्हा नाना म्हणतात की हो. तेव्हा सौमित्राला धक्का बसतो. सौमित्राच्या लक्षात येतं की हे सगळं काय झालेलं आहे, कारण आपल्या बाबतीत जे झालं होतं तेच झालेलं आहे. अवंतिका पण नानांना आधार देत असते, म्हणत असते की नाही नाना सगळं व्यवस्थित होणार आहे, तुम्ही पण बरे होणार आहात. त्याचबरोबर इकडे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा पण इथे येणार आहेत, आम्ही त्यांना घेऊन येणार आहोत. हे बोलता क्षणी नानांना बरं वाटतं आणि अवंतिका सांगू लागते की नाना आजपासून तुमची काळजी घ्यायला मी असणार आहे इथे, आणि तुम्हाला काहीही काही पाहिजे असलं तर ते मला सांगायचं आहे. मी तुमची 24 तास काळजी घेणार आहे इथं डोळ्यात तेल घालून. तो कोणी आणून ठेवलेला आहे ना वॉर्ड बॉय, त्याला पण मी इथून हाकलून देणार आहे, तोही या घरात राहणार नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं, अवंतिका हे बोलत असते, तेव्हा नाना म्हणतात की हो. आणि आता सौमित्र त्याचबरोबर अवंतिका म्हणू लागतात की जानकी वहिनीने काही केलेलं नाही, आपल्याला काही झालं तरी आता आईचं जे कारस्थान चाललेलं आहे त्याबद्दल आपल्याला आवाज उठवलाच पाहिजे. हे सगळं चाललेलं असतं. पण सौमित्रला अवंतिका सांगू लागते की सौमित्र आपण दोघंही लॉयर आहोत, आपल्याला माहिती आहे पुराव्याशिवाय आपण काहीही बोलू शकत नाही. आपल्याला सगळे पुरावे गोळा करायचे आहेत आणि तरच हे सगळं होणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला ठरवायचं आहे की आता पुरावे कसे गोळा करायचे आहेत. आणि मग पुरावे गोळा करायचा प्लॅन ठरतो. आणि त्याचवेळी सौमित्र इकडे गुलाबकडे येतो आणि गुलाबला म्हणतो की गुलाब तू मला मदत करायची आहे, तू काही करून त्या ऐश्वर्यावर आणि सयाजीवर लक्ष ठेवायचं आहे. त्यावेळेस इकडे सौमित्रला इकडे आपला गुलाब सांगू लागतो की मी एक तुम्हाला सांगू का, त्या दिवशी जेव्हा इथे ते वकील आले होते ना, शहाणी वकील, त्यानंतर ते सयाजी आणि ऐश्वर्याला भेटले होते. तेव्हा मात्र इकडे सौमित्र म्हणतो मग तर तू भारीच काम केलेलं आहे, खूप मोठी बातमी मला सांगितलेली आहे. तेव्हा गुलाब म्हणतो की त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी चाललेलं होतं, पण ते घाबरलेले होते. आणि मग सौमित्र म्हणतो चालेल, आता अवंतिका आणि सौमित्राने प्लॅन केलेला आहे ऐश्वर्याला आपल्या जाळ्यात अडकवायचं. मग सौमित्र ऐश्वर्याला भेटतो आणि तिला म्हणतो की तुला काय वाटलं, या घरातल्या सगळ्यांना तू फसवलेला आहे आणि या घरावरती राज्य करत आहे. एक गोष्ट सांगू का, तुझ्या विरोधात मला खूप मोठा पुरावा मिळालेला आहे आणि काहीही झालं तरी तुझी वाट तर लागणारच आहे, एवढं लक्षात ठेव. सौमित्र जेव्हा हे तिला बोललेला असतो तेव्हा ती घाबरते, तिला कळतच नाही आहे की हे सगळं काय झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अवंतिका म्हणते की तुझी वाट तर लागणारच आहे, आता घराचा ताबा तर मी घेतलेला आहे, मी या घरची मोठी सून आहे आणि मी कोणतीही गोष्ट काहीही करू शकते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे अवंतिकाही सांगते. आणि एवढं लक्षात ठेव, आईही माझ्या विरोधात जाणार नाहीत, आईही मला सपोर्टच करणार आहेत. हे जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा इकडे अवंतिका म्हणते की तुला मी सोडणार नाही आणि सौमित्रानेही सांगितलेलं की आमच्याकडे पुरावा आहे, ऐश्वर्याला मात्र प्रश्न पडलेला असतो की यांच्याकडे नक्की कोणता पुरावा आहे, नक्की काय चाललं आहे यांचं. हे सगळं त्यांचं चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सौमित्र आणि अवंतिका दोघंही ऐश्वर्याला म्हणत आहेत की तुझी वाट तर लागणारच आहे आणि लवकरच, म्हणजे अगदी काहीच दिवसांमध्ये तुझी या घरातून आम्ही हक्कलपट्टी करणार आहोत. आणि अवंतिका तिच्या हातातला तो मोबाईल हिसकावून घेते आणि त्याचबरोबर तिच्या कपाटात असलेले ते पेपर्स अवंतिकाच्या हाती लागलेले असतात आणि ते पेपर्स अवंतिका तिच्या हातातून हिसकावून घेऊ लागते. आणि तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या म्हणू लागते की काय करतेस तू, हे माझ्याकडून हे घेऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर सुमित्रालाही तिथं बोलवलेलं असतं आणि इकडे ऐश्वर्या ही अवंतिकाला ढकलून देते. आणि त्या क्षणी इकडे सुमित्रा येते, सौमित्र अवंतिकाला सावरतो आणि मग सुमित्रा म्हणते काय चाललंय, जानकी होती तेव्हाही भांडणं होती आणि अवंतिका तू आज आलेली आहे आणि आजही भांडणं सुरू झालेली आहेत, या घरात नक्की काय चाललेलं आहे, मी काय बघते हे. सौमित्र म्हणतो आई तू बघतेस ना, बघ डोळे उघडे ठेवून बघ, मागं पण जानकी वहिनीच्या बाबतीत हेच केलेलं आहे आणि आता अवंतिकाच्या बाबतीत पण तेच व्हायला लागलेलं आहे, म्हणजे जानकी वहिनी भांडत होती असं म्हणायचं आहे का तुला. तेव्हा सुमित्रा म्हणते की बाद झालं, आत्ताही या घरामध्ये शांतता नाही, मला वाटलेलं आता तरी या घरामध्ये शांतता राहील,
पण आजही तेच परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे जेव्हा सुमित्रा बोलते तेव्हा मात्र सौमित्रला धक्का बसतो. सौमित्र म्हणतो, आई काय चाललंय तुझं? हे पेपर्स बघ काय आहेत ते. हे खरं नानांचं मृत्यूपत्र आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलं आहे. शहाणे वकिलांनी जे वाचून दाखवलेलं आहे ते मृत्यूपत्र खोटं आहे. हे ऐकल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, काय सांगतोयस तू? तेव्हा इकडे सुमित्रा असं म्हणता क्षणी लगेचच आपल्याला पाहायला मिळतं की अवंतिका ते मृत्यूपत्र इकडे देते सुमित्राला आणि पाहायला सांगते. आणि त्याचवेळी सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते, काय आहे? तिकडे नाना मात्र बोलायला लागलेले असतात. नाना शुद्धीवर चांगले आलेले असतात. आणि तेवढ्यात गुलाब ओरडत येतो की अवंतिका वहिनी, सौमित्रा दादा, चला चला, नाना बोलायला लागलेले आहेत, नाना शुद्धीवर आलेले आहेत. आणि आता नानांना मात्र सुमित्राचा खूप राग आलेला असतो आणि नाना सुमित्रा करून ओरडतात. सुमित्राही धावत जाते. सुमित्रालाही धक्का बसलेला असतो की नाना अचानक ओरडायला लागलेले आहेत. आणि जेव्हा सुमित्रा जाते तेव्हा सुमित्रा नानांकडे जाते आणि नाना म्हणतात की बस झालं, आत्ताच्या आत्ता तुझं गवाळ उचलायचं, तुझी आई आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर निघायचं आहे. सुमित्रा रडायला लागते. नाना म्हणतात, तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता? पार्वतीने कोणत्या हक्काने तुझ्या हातात लेकरू दिलं होतं आणि तू काय केलेलं आहे? तुला कळतंय का तू काय केलेलं आहे? कारण तू ऋषिकेशला परक समजलेला आहे. तू त्याला सावत्र म्हणालेली आहेस आणि त्याला या घराच्या बाहेर काढलेलं आहे. एवढं लक्षात ठेव. कारण तुला असं वाटत होतं की तू जे काय करत आहे ना तेच बरोबर आहे, पण तू जे केलेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. हे सगळं ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सुमित्राला धक्का बसलेला असतो. सुमित्रा म्हणत असते की अहो काय बोलताय तुम्ही हे? तेव्हा सुमित्राला नाना म्हणतात, मग खरं सांग, तू काय म्हणलेलीस? ऋषिकेशला तुझी आई मेली आहे, तू सावत्र आहेस आणि तू सावत्रच राहशील, हे सगळं तू बोललेले आहेस ना? आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर निघायचं आहे. नाना तर आता बरे झालेले आहेत आणि नानांनी सुमित्रा त्याचबरोबर आजी आणि ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली आहे. ऐश्वर्याचं तर शिट्ट्याच वाजलेल्या आहेत. फक्त सौमित्र आणि अवंतिकाच्या येण्याने नानांना बरं वाटायला लागलेलं आहे. आणि अवंतिकाने जे चॅलेंज दिलेलं होतं, काहीच दिवसामध्ये आम्ही तुला घराच्या बाहेर हकलणार आहे, आणि ते चॅलेंज सौमित्र आणि अवंतिका जिंकलेले आहेत. आणि नानांनी एका दमामध्ये इकडे जानकीचा सच्चेपणा समोर आणलेला आहे. आणि इकडे सुमित्रा त्याचबरोबर ऐश्वर्या यांची घराबाहेर हकालपट्टी केलेली आहे. सुमित्रा मात्र हातापाया पडायला लागलेली असते, पण नाना म्हणतात, माझ्या हातापाया पडायचं नाही, जाऊन तू जानकी आणि ऋषीची माफी मागायची आहे, त्यांना घेऊन यायचं आहे, त्यानंतरच मी ठरवेल तुला घरात ठेवायचं की नाही ते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नानांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू.